नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी TIQPS 1 मार्क फिक्स मध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का जे कंबाइंड ग्रुप बी 2025 जे मेनचा पेपर झालेला आहे त्याबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत। आणि आजची जी चर्चा असणार आहे ती मी स्वतःच्या एक्सपिरियन्सवर सांगणार आहे आणि यामध्ये नाही का काही व्यक्तींना ते योग्य वाटू शकते आणि काहींना नाही, परंतु हे मी वैयक्तिकपणे सांगतो की बा पेपरमध्ये किती क्वेश्चन चुकणारे होते बा आणि कोणते क्वेश्चन बरोबर आले पाहिजे होते हे मी थोडक्यात काय सांगतो, जेणेकरून आपल्याला कसं आहे जे मिनिमम म्हणत असतो ना आपण मिनिमम इतके चुकालेच पाहिजे ते तुम्हाला आज अंदाज येईल। आणि काही व्यक्ती जे चांगले सुद्धा मार्क येऊ शकतात, कारण की असतात काही जणचं शेवटी थोडंसं नशीब किंवा लक असते, कारण की आपण 50-50 मध्ये जे क्वेश्चन काढले जाते आपण 50 मधले जे दोन ऑप्शन काढले तर कोणाचं बा दोन पैकी एक लागला असेल, कोणाचं चुकलं असेल असं होऊ शकतं। हे असते शेवटी, कारण की 4-5 प्रश्न जसे बरोबर आले तर ते पुढे जाते 10 मार्कांना। लक्षात घ्या, हे लक फॅक्टर असते शेवटी। त्यामुळे पहिलेच क्लिअर करतो आणि आजचं जे पेपर 1 आहे ते सांगतो की यामध्ये आपलं कोणती चुकू शकते खासा। तर यावेळेस कसं सांगणं म्हणजे पेपर हा दोन्ही पेपर यावर्षीचे मागील वर्ष तुलनेत टफ होते, मॉडरेट टू टफच म्हणता येईल। लक्षात घ्या, त्यानंतर नाही तर यावर्षी चर्चा सुद्धा पाहिली असेल तुम्ही पेपर नंतर, पेपर बा मॉडरेट होता सर्वांना सांगितलं आणि कट ऑफ मध्ये याचा नक्कीच इम्पॅक्ट पडणार आहे। काही व्यक्तींचे मार्क खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी असू शकते, ते आपले काही कट ऑफ ठरवत नसतात, हे लक्षात घ्या, कारण की कट ऑफ हा ॲव्हरेज स्टुडंटवरून ठरत असतो, हे तुम्ही निर्णय बघा। आता 60 मार्क असन आपल्याला फ्री मध्ये, जसे 71 मार्क असन 71 वाला जरी चांगले मार्क आहे त्यांचे, परंतु ते कट ऑफ ठरत नसते। कट ऑफ ठरवणारी मंडळी जी असते ती ॲव्हरेजवर असते, जसं आता मागं 50.25 होता, सॉरी 51.25, तर ते कट ऑफ ठरवणारा घटक होता। बऱ्याच जणाले 65 असू शकते, 60 असू शकते, ते ठरवत असते का? नाही, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, पहिला प्रश्न जर पाहिला आपण मराठीतला, किती पूरक आहे बा यामधले, हा कन्फ्युजन करू शकते। नवीन फ्रेम होता, कारण की याच्यामध्ये 3 उत्तर आहे, तर मग आपण 2 सुद्धा मारू शकतो यामध्ये, हे कन्फ्युजन आहे, वेळ खाऊ होता। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, कोणाचा बरोबर येऊ शकते असं काही नाही, परंतु हा टफ। त्यानंतर ते एक गणनावाचक विशेषण आहे, ते रद्द होईल, अडीच आणि दोघे म्हणून। हा प्रश्नात सध्याचा सर्वजण चुकला असं ना, लक्षात घ्या। त्यानंतर शाळेतून जे आपल्याला विचारलं होतं ना, सहशिक्षण दिले पाहिजे, हा मुद्दा वादाचा नाही, हे वाक्यातील उद्देश कोणता आहे? हा क्वेश्चनचं उत्तर आयोगाने बरोबर दिलेलं आहे, कारण माहित आहे का, आयोगाने हा प्रश्न पूर्वी विचारला होता, परंतु पूर्वी काय विचारलं त्यांनी? उद्देश विस्तार, आणि उद्देश विस्तार मध्ये काय होतं त्यावेळेस फक्त मुद्दा जो होता तो उद्देश होता त्यावेळेस, आणि उद्देश विस्तार हा होता। परंतु हे 2 सेंटेन्स आहे, एक आहे शाळेतून सहशिक्षण दिले पाहिजे हे क्रियापद आहे, लक्षात ठेवा, आणि दुसऱ्या याच्यात वादाचा नाही, हे नाही क्रियापद आहे, म्हणजे 2 क्रियापद आहे, म्हणजे ते दोनदा होते सेंटेन्स, लक्षात ठेवा, दोनदा याचं पृथक्करण होत असते, म्हणून सहशिक्षण आणि मुद्दा हे विधान बरोबर आहे, याच्यात काही चेंज होणार नाही, परंतु इथून चुकू शकते मुला, हे एक प्रश्न पकडा। त्यानंतर बघा, कोणी ते दृढच्या विरुद्धार्थी शब्द विचारलं होतं बरं, शीन माहित होतं सर्वांना की शीन आहे, परंतु तिथं कधी कसं होतं, बाकीचे पर्याय जर पाहिले तर आपण सर्व बिन लिहू शकतो इथं, लक्षात घ्या। 1 2 3 हे 4 झाले क्वेश्चन। त्यानंतर एक कन्फ्युजन होऊ शकते तुमचं, ते तत्सम शब्द जे आहे लता आणि आरोगन, यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते, आणि बऱ्याच जणांनी जे काही का आरोगन सुद्धा लिहिलेलं आहे, मी सुद्धा इथे चुकलेलं आहे, इथं चुकू शकते म्हणता, नाही तर काही जण बरोबर येतात, परंतु मी 50-50% क्वेश्चन घेतलेले आहे की जिथं आपण कन्फ्युजन होऊ शकतो। त्यानंतर कोणी तद्भव शब्द जो झाड आहे तो येऊ शकते सर्वांचा, परंतु एक लेखन दृष्टा जो शुद्ध शब्द आहे हिरिरी, इथं होऊ शकते गडबडा, एक हा प्रश्न। त्यानंतर पहा, ते मराठीतील अविभाव समासक शब्द आहे तो चेंज होऊ शकते, नाही तर कॅन्सल होईल। प्रति दिवशी दिला आयोगाने, प्रतिदिन सुद्धा आहे ऑप्शन मध्ये, दररोज हा फारसी शब्द बी नाही, जर आपण जर क्लेम केलं बा फारसी शब्द म्हणून आहे तर कॅन्सल होऊ शकते, लक्षात घ्या। एक मार्क महत्वाचा आहे सध्या। त्यानंतर पहा, कोणाचा विशेषणाला जे प्रत्यय लागले लिंगवचन भाववाचक नाम, हे सुद्धा चुकू शकते, ज्यांना माहित नाही, प्रश्न आला होता पूर्वी, परंतु ज्यांना कीवर्ड माहित नाही, नपुंसकलिंग कोणता आहे, स्त्रीलिंग कोणता आहे, आणि नपुंसकलिंग, स्त्रीलिंग आणि कोणता आहे रे पुरुषलिंग, हे यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते तुमचं, लक्षात घ्या। हे प्रश्न काही आपण डाऊटफुल ठेवलेले आहे, म्हणजे असं नाही की बा सर्वांचं चुकणार आहे, सर्वांचं बरोबर येणार आहे, सिली मिस्टेक होऊ शकते। त्यानंतर ते नको म्हणून आलतं ना आपल्याला, ते सिद्ध क्रियापद हे विधान बरोबर आहे, कारण की बघा विधानपूर्वक हे काही ऑप्शन नव्हते, परंतु तिथं नको हा
मूळ शब्द आहे, त्यामुळे हे विधान चुकणार नाही. त्यानंतर एक येऊ शकते शब्दसाधित विशेषण. इथं आपण कसं आहे माहिती आहे का, विद्यार्थी म्हणून नाही का, त्या एका तासामध्ये आपल्याला करावं लागते. आणि आपण कसं आहे पाठांतरावर जास्त भर देत असतो. बाहेर आल्यावर आपण आरामशी पाहतो, हवीशीर आहे का, मोकळी काय का, तिथं इतका वेळ भेटत नाही. तिथं लगेच घ्या लागते. कोणी सावधगिरी सुद्धा लिहू शकते, कोणी हवीशीर बिन लिहू शकते, कोणी मोकळीक बिन. म्हणजे त्यानुसार ते चेंज होते. कोणाचं लगेच क्लिक झालं आलं, पण कोणाला क्लिक होत नाही. हे सुद्धा नाही का कन्फ्युजन होऊ शकते, यामध्ये लक्षात घ्या. त्यानंतर हा एक विरुद्धार्थी शब्द विचारला होता, भ्रष्टाचार, खापगिरी किंवा कोणी भाविक, बुद्धिमान, प्रमाण्यवादी, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते. बरं, असे मी फक्त सांगत आहे, परंतु जवळपास हे क्वेश्चन आहे. आपण जर ग्रामरचे पकडले मराठी तर 8 क्वेश्चन निघते की जे आपण चुकू शकतो यावर्षी. पॅसेजचे 2 ते 3 राहू शकते मराठीच्या. जवळपास 10 क्वेश्चन तो कुठंच गेले नाही पॅसेज पकडून 50 पैकी. आणि पॅसेज तर तुम्हाला सांगितलेलं आहे की मग मी 2 ते 3, कारण की यावर्षी नाही का पूर्वी पॅसेज मध्ये मुलं नाही का 9-10 मार्क घे, 8-9-10 कोणाला पैकीच्या पैकी राहा, इंग्लिशमध्ये बिन आणि मराठीत, किंवा 8 तर आहेच 8+. परंतु यावर्षी दोन्ही पॅसेज त्यांनी आकलनात्मक ठेवले आणि वेळखाऊ ठेवले. आणि ज्या स्टुडंटचा वेळ गेला तिथं त्याचा अटेम्पवर परिणाम होते आणि चिली मिस्टेक होत असते, हे लक्षात घ्या. बाहेर आलं की पेपर इझी वाटते कोणाला दुसऱ्यांना, परंतु ज्यावेळेस आपण त्या पेपरच्या हॉलमध्ये असतो एका तासात एक एक प्रश्न जरी आपण वेळ गेला ना, त्याचा दुसऱ्या प्रश्नावर इम्पॅक्ट ठरत असते. कारण की हे विद्यार्थी म्हणून तुम्हाला सुद्धा माहित आहे, बाहेर आल्यावर आपण आरामशी पाहते क्लासवाले, त्यांना सोपा जाणार आहे. आणि आपण एकाच वेळेस किती टाईप 7-8 विषय घेत असतो तिथं, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते. आणि यामध्ये सिली मिस्टेका फार होते. ज्याच्या सिली मिस्टेका कमी आहे त्याला 4-5 मार्क जास्त भेटते. लक्षात घ्या. म्हणजे अभ्यास कमी होता का सर्वांचा, तर नाहीच. सर्वांचा अभ्यास चांगलाच होता, परंतु लास्टले कसं असते सिली मिस्टेक आणि कोणाचं लक फॅक्टर असते. आपण काढलो 50-50 मध्ये 2 ऑप्शन, तर 2 ऑप्शन पैकी नाही का मी 2 लिहिलं, उत्तर आहे 3. काही ना काय केलं 2 पैकी उत्तर माहित आहे, परंतु त्यांचं 3 लागलं. हे असा लक फॅक्टर असते. हे कोणी स्वीकारत नाही विद्यार्थी म्हणून. कारण की असं वाटतं की बा आपण लक फॅक्टरनं मग आपल्याला आपली मेहनत कमी आहे की नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये लक फॅक्टर फार महत्वाचं असते. मार्क घेतो आपण, पण ज्यावेळेस 50 मध्ये येतो त्यावेळेस 2 ऑप्शन पैकी निवडा लागते. कधी कधी असं होते की 7-8 प्रश्न आपण तसे मारले परंतु लागले नाही, असं येऊ शकते. आणि ते तुमच्या म्हणजे तुमचं झालं असेल यावर्षी. त्यामुळे 5-10 मार्क कोणाला जास्त असन तर त्याचा अभ्यास जास्त होता असं नाही, त्याचं नशीब थोडंसं आपल्यापेक्षा चांगलं होतं असं म्हणता येईल. या अनुभवावरून सांगत आहे, कोणाला पटणार नाही त्याबद्दल क्षमस्व. त्यानंतर बघा, आपल्याला विचारलं होतं अँटिनम्स इंग्लिश मधला बेस, नोबेल, फ्लोट, सिंग. इथं कन्फ्युजन झालाय कारण की 4-4 होता. हे प्रश्न फ्रेम केला त्याने आपला लेंदी प्रश्न, तुमचा वेळ गेला पाहिजे ना. इथं तुम्ही चुकू शकता आणि बरोबर येऊ शकता, परंतु हे प्रश्न तुमचा काय करणार आहे, वेळ टाकणार आहे. त्यानंतर नोटोरीचं विचारलं होतं, अरेंट हा नवीन विचारला होता. इथं तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता, हा टफ क्वेश्चन होता. त्यानंतर पहा 2 झाले. त्यानंतर एंड इन स्मोक बद्दल, जर एंड इन नथिंग आणि एंड इन डार्कनेस बद्दल कन्फ्युजन होऊ शकते. त्यानंतर कास्ट ऑफ नवीन आली ती, इथं कन्फ्युजन असू शकते तुम्हाला. एक तर प्रश्न आहे डिमिनिटिव्ह विचारलं होतं आपल्याला. सफिक्स हार्ड होता कारण की डिमिनिटिव्ह माहित पण होतं. हे नवीन प्रेम आहे, आपण डिमिनिटिव्ह करत नाही, कोणी घेतलं नाही आजपर्यंत, आता येईल त्याच्यावर, परंतु हा टफ होता तिथं. त्यानंतर आपल्याला विचारलं ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्हचा प्रश्न थोडा टफ जाऊ शकते. त्यानंतर स्पेलिंगचा विचारलं होतं, 16 स्पेलिंग होते, 16 पैकी आपल्याला निवडणं म्हणजे वेळ का होता, म्हणून हा सुद्धा चुकू शकते किंवा चुकला नाही तर वेळ लागू शकते. त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या याच्यावर होते. त्यानंतर काही प्रश्न असे होते की कीवर्ड मध्ये खेळत होते. डायरेक्ट इनडायरेक्टचा, माय बुक का हिज बुक. इथं जर आपण थोडंफार चुकलो तर उत्तर चुकू शकते. हा क्वेश्चन लक्षात घ्या, नाहीतर मॅक्झिममचा येऊ शकते, परंतु तिथं कन्फ्युजन होते. एक प्रश्न आहे की जो नाही का सरांनी दिला होता, महेश पाटील सरांनी याचं उत्तर दिलं होतं 2 नंबर, रूल्स, शेक आणि कनेक्ट, परंतु आयोगाने उत्तर 1 दिलं. आता ते बद्दल हे सर्वांचा चुकलाच असेल, लक्षात घ्या. कारण की आपण तिथं मॅच करताना कनेक्ट शब्द बरोबर आहे, रिलेट म्हणजे कनेक्ट करणं, एकावरून काढतो आपण, म्हणून हे इथं चुकले असेल सर्वजण. त्यानंतर बघा, त्यानंतर हँड इन ग्लोव, याच्यामध्ये कॉपरेशन आणि इन कंट्रोल मध्ये कन्फ्युजन झाले असेल. त्याच्यानंतर पहा कलेक्टिव्ह नाऊनचा प्रश्न होता, तिथं तुम्हाला अंडरस्टँडिंग माहित होती, म्हणजे कॉमन नाऊन आहे बा, उत्तर त्याचं थोडं होऊ शकते गडबड. ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह थोडं झालं असेल कोणाचं गडबड त्याच्यावर. कसं मी शिली मिस्टेक सांगत काहीचे खूप चांगले स्कोर आहे असं नाही,
असू शकतात, परंतु आपण ॲव्हरेज स्टुडंटचं सांगत आहे, ॲव्हरेज. त्यानंतर एक आलता आपल्याला पॅसिव्ह वाईज, तर इथं सुद्धा आपण नाही का पॅसिव्ह वाईज काय आला नाही का रिपीट, हा क्वेश्चन आलेला आहे, परंतु आता तिथं आपल्याला नाही का वेळेवर जमणं माहित पाहिजे. डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हा लक्षात घ्या. ज्याची प्रॅक्टिस चांगली आहे, रिव्हिजन, त्याला जमते, परंतु जर नसलं तर आपण इथं चुकू शकतो. त्यानंतर पहा, तो एक प्रश्न होता आपल्याला, विच, हु, जेंटलमॅन, हु, हे जसं विचारलं होतं ना आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून, यामध्ये थोडं होऊ शकते सिली मिस्टेक. त्यानंतर ते कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं विचारलं होतं, तिथं सुद्धा चुकू शकते बरेच जण. त्यानंतर एक प्रश्न होता आपल्याला विचारला होता त्यांनी, ब्रॅकेटमध्ये ऑब्लिगेटचं काय होते, तर ऑब्लिगेटरी होतं, इथं सुद्धा चुकू शकतो आपण थोडं. त्यानंतर पॅसेज तर तुम्हाला माहित आहे, पॅसेज टफ होता. 5 पैकी जरी नाही का बघा, इंग्लिशमध्ये मी मिनिमम सांगितलेले, मिनिमम म्हणजे 10 चुकू शकते, मिनिमम. जास्त म्हणजे जसं आपल्या चुका झाल्या आता जास्त होत्या, फक्त मी कोणाला सांगत मिनिमम, याच्यात 15 चुकू शकते, लक्षात घ्या आपले. इथं मिनिमम. आणि पॅसेज मध्ये 2 ते 3, इथे 2 ते 3, जवळपास 5-6 मार्क जरी पॅसेज, खूप चांगला स्कोर आहे पॅसेज मध्ये यावेळेस. पण काही याच्यामध्ये आपण हेच पकडलेलं आहे, जवळपास 20 ते 22 मार्क नाही का मराठीमध्ये चुकू शकते मिनिमम. मॅक्झिमम मग पकडून जा 27-28 पर्यंत जाऊ शकते, 30 पर्यंत जाऊ शकते, आणि ते कमी येते स्कोर. म्हणून याच्यामध्ये 20 ते 22 मिनिमम आहे, हे चुकणारेच आहे अंदाज. हे तुम्ही वैयक्तिक पहा, आणि याच्यापेक्षा जास्त झालं तर मग आपले कमी कमी येत राहते. आणि काही मुलं असतात एक्स्ट्राऑर्डिनरी, त्याचं कमी असू शकते. पण आपण ॲव्हरेज स्टुडंट बद्दल बोलत आहोत, हे मराठी इंग्लिश बद्दल झालं. हे माझा जनरल अनुभव आहे, कोणाला जुळू शकते नाही जुळू शकत. त्यानंतर पहा, गणितामध्ये बघा यावेळेस नाही का मॅथ अँड रिजनिंग हिजू होतं. आणि एक तुम्हाला माहित आहे, मॅथ अँड रिजनिंग आपण पहिले घेत नसतो, आपण घेत असतो सब रिजनिंग झाल्यावर. आणि असं यावेळेस आयोगाचा जे पेपर शीटर होता ना, फार माइंडनं पेपर सेट केला त्यांनी. कारण की माहित आहे का, त्यांनी जीएस मध्ये आपण ज्यावेळेस गेलो, जे आपले हॉट टॉप म्हणजे जे आपले ज्यामध्ये आपले मार्क येते ना, पॉलिटी सारखी विषय असू शकते, भूगोल, हिस्ट्री होता चांगला सोपा होता. पण बाकीचे जे सब्जेक्ट आहे ज्याच्यावर चांगली आउटपुट भेटे, त्यामध्ये त्यांनी काय केलं, लेंदी करून टाकलं, कलम टाकले, मल्टिपल सेंटेन्स यूज केले, कारण की 1 लाईन येत होते पहिले. त्यानंतर त्यामध्ये सुद्धा त्यांनी कीवर्ड चेंज केले, म्हणजे आपल्याला एक एक प्रश्न नाही का 2 वेळा 3 वेळा वाचा लागे, आणि त्यामध्ये नाही का कीवर्ड पाहा लागे. मग कसा टाइम जाईल, त्याचा परिणाम होते दुसऱ्या म्हणजे प्रश्नावर, हे तुम्हाला जाणवलं असेल. आणि तुम्ही पाहिलं असेल, पर्यावरणामध्ये सुद्धा नाही त्यांनी खूप गफलत केली यावर्षी, चुकीचे विचारले, त्यानंतर त्यांनी क्रॉस चेक केले, कीवर्ड मध्ये खेळवलं, हे बऱ्याच गोष्टी. आणि प्रश्न कसे होते, फ्रेम लेंदी, जेणेकरून तुमचा अटेम्प्ट कमी झाला पाहिजे. असं झालं असून तुमचं की जीएस मध्ये टाइम गेल्यामुळे तुमचा अटेम्प्ट कमी झाला, आणि अटेम्प्ट झाल्यामुळे मॅथ अँड रिजनिंग येत होतं आपल्याला 15 प्रश्न तर येत होते, परंतु अटेम्प्ट 10 झाले, असं झालं असून. हे माझ्या बाबतीत झालेलं आहे, आणि हे माझा अनुभव सांगत आहे. कारण की ज्यावेळेस आपण जीएस होतं ना, एक सब्जेक्ट नव्हता टफ, बरेच होते, 5-6 मध्ये नाही का त्यांनी खेळवलं आपल्याला. पर्यावरण असू शकते, संगणक मध्ये असते कीवर्ड, कारण की डायरेक्ट माहिती असलं तर आपण उत्तर काढतो, पण तिथं डायरेक्ट उत्तर निघे नाही, आपल्याला काही सेंटेन्स वाचाच लागे, त्यावेळेस उत्तर निघत होते. आणि काही गोष्टी कशा होत्या माहित आहे का, आपण किती करून गेलो तर नाही जमत होतं, तिथं थोडंसं लक फॅक्टर पाहतो. काही ठिकाणी 50 आलं, जसं आता घनता विचारली 2001 ची, कोणाचं BR लिहिलं असन, तिथं बंगाला कसं आपण वाचत नाही ना, त्या गोष्टी झाल्या असन तुमच्या आल्या. आणि करंट अफेअर तर फारच त्यांनी कुठचं विचार त्यांनाच माहित आहे, परंतु लेंदी होतं, ते वाचाच लागे ना, कारण की अननोन क्वेश्चन आहे, मग तिथंही वेळ गेला, आणि प्रश्न सुद्धा चुकण्याचे प्रमाण तिथं जास्त आहे, हे सांगण्यात तात्पर्य आहे. परंतु आपल्याला गणिताबद्दल कसं म्हणता येईल की मग सोडवता येत होतं, परंतु टाइम नसल्यामुळे आपण काय केलं, डायरेक्ट नाही का लॉजिकनं मारले असेल कोणी, काय न ते त्यामध्ये कमी झाले असेल. आणि काही जणांचा 15 स्कोर आला असेल मिनिमम, तर ते चांगलं आहे, कारण की त्यांनी जीएस मध्ये त्यांचा राहिला असेल, असं होऊ शकते. आणि ज्या व्यक्तींना दोघात जुळलं त्याचे चांगले मार्क आले, हे लक्षात घ्या. परंतु आपण ॲव्हरेज बद्दल बोलत आहे, कारण की रिजनिंग टफ होतं, सॉरी मॉडरेट होतं काय जीएस, आणि मॉडरेट हार्डच म्हणता येईल, फक्त मॅथ अँड रिजनिंग सोपं होतं. परंतु आपलं ज्या जीएस मध्ये टाइम गेल्यामुळे इथं नाही देता आला, असं झालं असेल बऱ्याच जणांचं. त्यानंतर पहा, गणितामध्ये जर आपण प्रश्न पाहिले ना 5, हे बा यावेळेस नाही का नातेसंबंधावर 2 प्रश्न होते, बरोबर आहे, फोटो गिटोचे, आणि हे नॉर्मल नव्हते, जसं आपण नाही का नातेसंबंध सोडवतो तसे नव्हते. इथं गृहीत धरा लागे आणि थोडं मांडा लागे, कारण की याच्यात वेळ जात होता. मनाली कोण हे आपल्याला गृहीत, ज्याची प्रॅक्टिस आहे त्याला सुटते, ज्याची प्रॅक्टिस नाही ना हे सोडवायला जाते, परंतु मनात अटकून जाते. लक्षात घ्या, हे 2 प्रश्न टफ, म्हणजे आपण म्हणतो ना मॉडरेट, ज्यानं त्याची पकड आहे त्याला इजी आहे. परंतु आपण ॲव्हरेज बद्दल बोलतोय, दोन्ही प्रश्न टफ होते. त्यानंतर चौकोन, आया, त्रिकोण, हे नाही का तिथं कळाले पाहिजे आपल्याला, की बा चौकोन मध्ये 4 कोण असते, बा याच्यात बिन म्हणजे 4 बाजू असते,
आणि आयातमध्ये 4 बाजू, इतकं कळत नसते त्या 1 तासामध्ये. ज्याला कळलं त्याचं खूप चांगलं आहे, कारण की गणित चांगला आहे. परंतु आपण ॲव्हरेज बद्दल बोलत आहोत, हे आपल्या जनतेचं येत नाही बरोबर. इथं आपण चुकू शकतो. तिसरा क्वेश्चन आहे, म्हणजे मी सांगत आहे की बा हे असू शकते. एक तर हे मजुरीचा तर माहित आहे तुम्हाला, ते फार टफ होता. सर्वात 4 झाले. त्यानंतर हे काका पुतण्याचा एक असू शकते. त्यानंतर म्हणजे असं नाही की येणार नाही कोणाचा. तर 5चा घातांक ते 5वा होता ना, ते 4ने भागल्यास हा सुद्धा टप जाऊ शकते. त्यानंतर 6 झाली क्वेश्चन. त्यानंतर आयताची लांबी विचारलं, वर्तुळ त्रिज्या सोडलं नाही तर टप जाईल. 6 बोस्ट्रीमचा प्रश्न हा नाही का पूर्वी होता, परंतु आपण कसं बोस्ट्रीम जास्त विचारत नाही आपल्याला, त्यामुळे आपण याच्यावर फोकस कमी करू शकतो आणि आपल्याला चुकू शकते. लक्षात घ्या. काहीचा बरोबर येते असं काही नाही, परंतु मी माझ्या यानं सांगत आहे आणि जनरल सांगत आहे बा होऊ शकते गल्प. आणि एक होता ते घनफळचा, हा तर लेंदीच होता. 6 ते 7 प्रश्न पकडत आहे मी. हे बघा 6 ते 7 प्रश्न मिनिमम आहे 5, मी 5च पकडत आहे. 6 ते 7 नाही, कारण की आपण 22-15 प्रश्न ज्याचे बरोबर खूप चांगला स्कोर आहे त्यांचा. परंतु मी तुम्हाला ॲव्हरेज पकडत आहे की याच्यात 5 चुकणं आहे तुमचे, 5 तर आरामसे चुकणं आहे. अटेम्प्ट कमी होते ना, लक्षात घ्या. त्यानंतर बघा करंट बद्दल जर पाहिला आपण, करंटचे प्रश्न फार वेगळे होते. थॉमस मॅथ्यू जर माहित असेल तुम्हाला तर ठीक आहे, रतन टाटावरचं, नाही तर कन्फ्युजन होऊ शकते. चॅट जीपीटीचा प्रश्न येऊ शकते, कारण की चॅट जीपीटी आपण पाहत होतो, असू शकते. जलसंचयवाला नाही का, म्हणजे भागीदारी, जनभागीदारी, तो हाड आहे. हे 2 झाले. त्यानंतर ते 43 इंटरनॅशनल ट्रेड म्हटलं होतं ना, इथं कन्फ्युजन होऊ शकते. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन लिहू का इंडिया, इथं 50 असू शकते. त्यानंतर ते कीर्ती आहे ना, इथं 2047 मारू शकते, नाही 2037, कारण की हा प्रश्न वाचण्याचा नसते, लक्षात घ्या. आणि ज्यांना वाचला 100% त्याचं खूप चांगला आहे, कारण की करंटवर पकड आहे. 2047, कारण की 2047 मध्ये बऱ्याच गोष्टी होत आहे, त्यांचा अजेंडा आहे. परंतु 2037 आणि 47 मध्ये एकक स्थानी 7 आहे, पण आपण कॉमन जाऊ शकतो, 37 लिहू शकते किंवा 47, पण इथं चुकू शकते असं गेलं तरी. ज्याला परफेक्ट माहित आहे त्याच बरोबर येते. पण एवढं परफेक्ट माहित नसते बऱ्याच जणांचं. 3-4 झाली, इथं 3 झाल्या. एक ते राष्ट्रीय कविता दिन आहे, इथं आपण चुकू शकतो. हे माहित नसते, अभ्यासाचा पार्ट नाही आहे, परंतु आपण कॉमन नाही केलं. बुकर प्राइज आणि पुलिसर प्राइज कॉमन आहे, याच्यापैकी लिहितो असं झालं असं, मग इथं चुकणं अपेक्षित आहे. त्यानंतर तो आपल्याला पुरस्कार स्वाती शांताकुमार आणि राधिका सेन याच्यावरचा प्रश्न जो आलेला आहे, हा चुकणं अपेक्षित आहे. कारण माहित आहे का, राधिका सेन यांना 2023 मिळाला. 23 वाचत नाही, इतका डीप लेवलचा अभ्यास नसते. जरी आपण म्हटलं की बा इथचा प्रश्न होता 2023, हा इझी म्हणते कोणी येले, इझी नसते प्रश्न. 2023 म्हणजे माहित असणं किती मोठी हे आहे, म्हणजे किती मोठं समजा आपलं टार्गेट आहे, की म्हणजे आपण ते लक्षात राहीन बा 2023, आपल्याला 25 तर लक्षात राहत नाही, मग तिथं 2023 होतो. पण त्याने असं झालं असतं की बा 2025 साठी नाही का कोणाला मिळाला बा, तर ते थोडं इझी जाऊ शकते, परंतु हा टफ होता. हे चुकणंच अपेक्षित आहे. करंट अफेअर टफ होते यावेळेस. त्यानंतर साहित्य अकादमी युवा पुरस्कार येऊ शकते. त्यानंतर ते पॅरादीप अथॉरिटीचा होता ना, इथं नाही का मुलं नाही का चुकू शकतात, कारण की कॉमन नजरे गेलं तर 2 याच्यात जागरूकता आहे तर ते लिहू शकते 2-3 पैकी. परंतु 4था ऑप्शन आहे, इथं सुद्धा जाऊ शकते. लोकसभा निवडणूक 2024, इथं सुद्धा टप जाऊ शकते. म्हणजे जवळपास मी काय केले, करंटचे बघा मी मिनिमम 5 पकडले, त्याचे 6 ते 7 आहे. 7 आहेच, 5 पकडले मी. कायद्याचा एक प्रश्न असू शकते, 3 पैकी 1 आहे. 3 पैकी 1 टप जाऊ शकते. एक ते कलमाचा, कारण की त्या कलमावर प्रश्न विचारत नाही रँडमली अडचणीवर, म्हणून ते टप जाऊ शकते तुम्हाला. क्वालिटी स्कोरिंग सब्जेक्ट होता, पण यावर्षी नाही का बऱ्याच गोष्टी नाही का लेंदी केल्या आणि तिथे चुकवलं. एक ते राष्ट्रीय राजधानीचा होता ना, तो एक चुकू शकते सर्वांचा. एक ते प्रश्न आहे. कॅटचा एक कन्फ्युजन झाला असेल तर झालं, नाही तर ते बरोबर येऊ शकते. त्यानंतर कलम 20 लेंदी होता प्रश्न. तिसरं सेंटेन्स 2-3 वेळा वाचा लागे, आणि त्याच्यात जर त्याला कळलं कमी आहे का अधिक आहे त्यालाच येते हे. म्हणजे पोस्ट फॅक्टो लॉ म्हणजे काय, याची डेफिनेशन विचारलं होतं. 20(1)A मध्ये यायची व्याख्या, याच्यावर लक्षात ठेवा हे. म्हणून इथं प्रश्न लेंदी होती, लेंदी झाला म्हणजे अटेम्प्ट कमी होती, हे लक्षात ठेवा. प्रश्न सोपा आहे का इझी नाही, पण वेळ बिन लागला तरी आपला चुकल्यासारखाच असते ती, मग इथं चुकू शकते. 2 नंबर. त्यानंतर ते आदिवासी जे मंत्री विचारले होते आपल्याला, हा प्रश्न काही कॅन्सल होत नाही असं वाटते, कारण की पूर्वी होतं ना बिहार, पण ऑप्शन तसे काही नव्हते, तर आपण मारू शकतो उत्तरे, लक्षात घ्या. परंतु हा टफ क्वेश्चन होता जर माहित नसलं तर. त्यानंतर कलम 19 बद्दल जरी सोपं होतं, परंतु तिथं कीवर्ड मध्ये पाहतो, कारण की 4 सेंटेन्स वाचल्यावर उत्तर येते ना, म्हणून आपण ते पाहत असतो. त्यानंतर पहा
विधानसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष जे आहे या इथं नाही का प्रभावी बहुमत पण होतं, परंतु प्रभावित बहुमत म्हणजे त्या तत्कालीन सध्या बहुमताने, परंतु तत्कालीन म्हणजे त्यावेळेच्या हा प्रश्न नाही क्लिक होऊ शकत कधी कधी कोणाला त्यावेळेच्या आहे का तत्कालीन, त्यामुळे इथं साधे बहुमत विशेष बहुमत ही व्याख्यामध्ये विचारलं ना तर कन्फ्युजन होऊ शकते. इथं कोणी चुकले असेल तर हरकत नाही, त्याचं उत्तर येऊ शकते, लक्षात घ्या. त्यानंतर बघा ते संविधानाचं प्रारंभिक नागरिकत्व विचारलं होतं. तिसरं सेंटेन्स बघा, तिथं 7 वर्ष आहेत तर कोणाचं कन्फ्युजन झालं असेल की 7 वर्ष आहे का, कारण की आपण तिथं 7 वर्षाची तरतूद आहे ना, भारताबाहेर 7 वर्ष राहते नागरिकत्व रद्द होते असं येऊ शकते त्यावेळी, पण इथं 5 वर्ष आहे. इथं थोडं कन्फ्युजन राहू शकते, तो काही प्रश्न आपण पकडला नाही याच्यात. त्यानंतर बघा 73 घटनाची अनिवार्य जे तरतुदी आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं असेल तुमचं आलं, ग्रामसभेला अधिकार कार्य द्यायचे का नाही, कारण की माहित आहे का ग्रामसभेला ज्यावेळेस उल्लेख आला मग आपण म्हणतो ग्रामसभेत घटनात्मक संस्था येले तर देतात, मग असं आलं तर आपण वरीपैकी सर्व जाऊ शकतो. इथं चुकू शकते, सिली मिस्टेक होऊ शकते. त्यानंतर अनुसूचित जमाती आरक्षित जागा हा टफ क्वेश्चन आहे. त्यानंतर जे मुख्यमंत्र्याचा क्रम पूर्वी आलेला आहे, परंतु जर तुम्ही नाही वाचून गेले तर तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता. असे 6 क्वेश्चन काढले मी, जसे की आहे बा यामध्ये चुकण्यासारखे, तुमची कमी असू शकते जास्त. त्यानंतर आपल्याला विचारलं इतिहासमध्ये नाही का आपल्याला वाटू शकते कोणता प्रश्न, एक आहे आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यास कोणाचे योगदान आहे. हे इथं वरीलपैकी सर्व लिहिलं असेल कोणी त्याचं बरोबर आलं, परंतु इथं कसं होतं कोणाला जर जास्त माहिती राहिली दादोबा पांडू तर्खडकर पाहत बा तर होऊ शकते, कारण की भास्करराव तर्खडकर जे आहे हे आपण इतकं बाई वाचत नाही त्याबद्दल, त्यामुळे याचं उत्तर बीसीडी सुद्धा लिहू शकते. इथे सिली मिस्टेक होऊ शकते कोणाची, ज्यानं जास्त वाचन केलं त्याला वाटत आहे काटत आहे बा म्हणून, नाही त्याचं वरीलपैकी कोणी लिहू शकते. आणि इथं बिन बघा 59 प्रश्न जो आहे प्रार्थना समाज, सत्य समाज, आर्य समाज, ज्या व्यक्तीने आर्य महिला समाज लावलं डायरेक्ट एका याच्यावरून, कारण की ऑप्शन मध्ये 3 याच्यात होतं ते ऑप्शन नंबर बघा सी नंबर 4, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 यामध्ये सी नंबर 4 आहे. जर त्यांनी तसं घेऊन गेलं तर इथं चुकते, म्हणजे सिली मिस्टेक म्हणताय बरोबर येते हे, परंतु त्यांनी जर एका जसं आपल्याला बघा ग्रुप सी ला आला होता प्रश्न, पंडित आपल्याला विचारलं होतं पहिलं सेंटेन्स होतं की बा कैसरी हिंद पदवी दिली, आणि सर्वात तिसरं का होतं हिंदू लेडीज सोशल क्लब, म्हणजे तिथं जर पहिल्यांदा काय होते पंडिता रमाबाईच लिहून टाकते माणूस, कारण कैसरी हिंद आहे म्हणजे मागचे सेंटेन्स वाचत नाही, असं झालं असेल तर इथं चुकू शकते, लक्षात घ्या. मी सिली मिस्टेक म्हणतो. त्यानंतर अस्पृश्याची कैफियत हे प्रश्न वाचण्याचा नसते, इथं वरीलपैकी सर्व असते, कारण की इथं ब्रिटिश अधिकारीच नव्हते बा, म्हणजे अन्यायाला जबाबदार असं म्हटलं का काय म्हटलं एवढं आपण संदर्भ ग्रंथ वाचत नाही, इथं वरीलपैकी सर्व लिहू शकतो आपण, लक्षात घ्या. हे दुसरा प्रश्न आहे, म्हणजे एकूण हिस्ट्रीमध्ये 2 चुकू शकते, 2 किंवा 3, परंतु मिनिमम 2. त्यानंतर पर्यावरण जीव बघा, ते कॉरिडॉरचा प्रश्न होता, चीनच्या मदतीने एवढा काय डीप करत नाही, ही तर चुकू शकते, इथं वरीलपैकी सर्व लिहू शकते, हे प्रश्न हा आहे. त्यानंतर वनीकरण जे आहे निर्वनीकरण याची डेफिनेशन ज्याला माहित आहे त्याचं बरोबर येते, कारण याचं वरीलपैकी सर्व चूक आहे, इथं सिली मिस्टेक होऊ शकते. हे नॉर्थ सिम्पली पाल जे आहे हे सर्वांचं चुकलं असेल, कारण की आयवानीचं पश्चिम बंगाल दिलेला आहे, सर्वांनी लिहिलं असेल ओडिसा, कारण की आपण सिम्पली पाल राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर ओडिसात आहे वाचतो, आणि मी ओडिसात लिहिलं आणि इथं उत्तर दिलं आयोगाने पश्चिम बंगाल, हे सर्वांचं चुकलं असेल. त्यानंतर जैवविविधता कायदा 2002चा कोणी वाचत असते का, हे कोणीच वाचत नाही कायदा, परंतु इथं ज्यावेळेस आपण पाहतो जनरल तर पहिलं व्यक्ती, आता कसं आहे पेपरच्या आपल्या हातात आला सर लोकांचे असो कोणी पेपर आल्यावर फार इजी वाटते ते आले, कारण की विदेशी व्यक्ती आहे नव्हतं, तुम्हाला याच्यावरूनच कळलं पाहिजे होतं, तिथं कळत नाही, कारण की आपण कायदा काही वाचत नसतो, आणि इथं विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय कंपन्या असं त्यांचा ज्यावेळेस उल्लेख करते, बहुउद्देशीय कोणत्या असते फॉरेनर्स कंपनी असते ना, मग इथं आपण करत नसतो, अरे असू शकते म्हणतो विदेशी व्यक्ती आहे बहुउद्देशीय कंपनी आहे असं करू शकतो आपण, म्हणून इथं चुकण्याची शक्यता दाट आहे, लक्षात घ्या. बाहेर आल्यावर पेपर सोपा वाटते, अंदर असल्यावर फार कन्फ्युजन असते, लक्षात घ्या. त्यानंतर फॉरेस्ट रिपोर्ट 30 इथं खुले वने लिहिले असेल बऱ्याच जणांना, यापैकी नाही सरप्राईज होता, कारण की मध्यम घनदाट वन आहे, हे बाहेर आल्यावर कळते याचं उत्तर, लक्षात घ्या. हे बिन चुकू शकते तुमचा. त्यानंतर ती वापी लिहिला असेल बऱ्याच जणांना, उत्तर आहे अंकलेश्वर, इथं सुद्धा चुकला असेल तेव्हा प्रश्न आहे, कारण की भूगोल आणि पर्यावरण टप होते यावेळेस. त्यानंतर कोणाचा कसं शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम विचारला होता, कोणी इथं उतरता लावून दिला असेल, इथं सिली मिस्टेक होऊ शकते, सर्वांची नाही होत परंतु झाली असेल, कारण की कसं स्पीडमध्ये कसं असते आपण लगेच पाहतो कळसुबाई कुठं आहे तर पर्यायमध्ये ए मध्ये तयारच होता ते ऑप्शन, म्हणून होऊ शकते तशी गलती. घनतेचा प्रश्न टफ होता, कारण की कोणी वाचला असेल भारताचा तर त्याला येऊ शकते, ज्यानं वाचलं ते इझी आहे, परंतु ज्यांना नाही वाचलं ते बिहार लिहिते, कारण की बिहार होता ना आता, असं वाटू शकते का बिहार आहे. त्यानंतर ते आपल्याला संस्था परिषद हा टफ प्रश्न होता, म्हणजे जवळपास नाही का 7-8 पकडा, 7 तर मिनिमम आहेच की जे टफ आहे. आणि
दोन्ही समजा विज्ञानचे प्रश्न जवळपास 6 प्रश्न टफ होते. धातूचा जो धातूवर विचारला तर प्रतिरोधकता वाढतात तर वाढते, म्हणजे बी हे याचं स्पष्टीकरण आहे का नाही, इथं कन्फ्युजन होऊ शकते कोणाचं. त्यानंतर बघा एक ते आवर्तनात नाही का त्रिज्येवरचा प्रश्न आहे ना, त्याच्यामध्ये होऊ शकते. बघा याच्यामध्ये खूप जणांनी प्रश्नाचं उत्तर नाही का, काही जणांनी अनुप्रबळात वाढ दिल्यानंतर परंतु बऱ्याच सरनी नाही का 3 नंबर सुद्धा ऑपरेशन म्हणजे उत्तर दिलेलं आहे. आणि इथं चुकू शकते कारण की सर लोकांमध्ये सुद्धा याच्यात नाही का कन्फ्युजन होतं. परंतु काही सरांनी दिलेलं आहे, असं नाही की नाही आहे, परंतु याचं उत्तर चुकू शकते माणसाचं. त्यानंतर सिमेंटचा प्रमुख घटक इथं सुद्धा चुकू शकते, बऱ्याच जण कॅल्शियम सल्फेट लिहू शकते. त्यानंतर 3 क्वेश्चन झाले. त्यानंतर तो होता ना आपल्याला 6 टोके असणारा हेक्झाटिनिलिडा, याच्यात आपण चुकू शकतो कारण की ही माहिती आपल्याला लक्षात नसते. जरी आपण म्हटलं की 6 आहे बा, कीवर्ड हेक्झा म्हणजे 6 असते, ते पेपरच्या नंतर कळते. तिथं फार कमी लोकांना कळलं असेल तिथं का हेक्झाचा अर्थ आहे, परंतु आपण तिथं काय करत असतो नॉन कॉमन गोष्टी. तर पहिला ऑप्शन पहा डेमोस्पॉन्जिया होता आणि मिक्झोस्पॉन्जिया, 2 पैकीच उत्तर लिहितो आपण, लक्षात घ्या. आणि याचं उत्तर बऱ्याच जण डेमोस्पॉन्जिया लिहिलं असं, कारण कॉमन तिथं काहून एवढं आयडिया येत नसते, कारण की आपल्याला पहिलेच नाही का प्रेशर असते, कारण की मग प्रेशर म्हणजे पेपरचं असते, कारण की प्रश्न त्याच लेवलचे फ्रेम होते, त्यामुळे आपल्याला टप जाऊ शकते. कारण इजी गोष्ट सुद्धा तिथं कसं होते माहिती आहे का, हार्ड जाते, कारण की मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला कसं लेंदी झाल्यामुळे पेपर. त्यानंतर बघा तो ज्वारीचे दाणे स्मट जो रोग आहे याच्यावर कन्फ्युजन झालं असेल बऱ्याच जणांना, पहिला ऑप्शन सुद्धा लिहिला असेल, परंतु ते पेपर झाल्यावर कळते की स्वर्गीच्या नावानं होतं बा, कारण की हे ज्यांना जमते त्याला जमत्या, नाही तर आपण मारतो काय माहिती का एक्झोबॅसिडम वेक्झॅनस हे मारू शकतो. त्यानंतर आंबाचा हे सोपा होता. त्यानंतर सल्फरयुक्त जे बुरशीनाशक आहे इथं नाही का बोर्डो मिश्रणचा जर यूज केला असतं तर तो सोपं झालं असतं बऱ्याच जणांना, परंतु असं नाही म्हणत की सर्वांचं येत नाही, आलं असेल, परंतु बोर्डो मिश्रण लवकर क्लिक होते. आणि जर आपण नाही का ऑप्शन वाचले 3 नंबर सुद्धा मारला असेल कोणी, करपा म्हणजे फोडपूस, कारण की ब्रॅकेटची माहिती आहे, आपण काय म्हणतो जिथं माहित नाही तिथं ब्रॅकेटची माहिती आहे, परंतु सल्फरयुक्त आला होता, परंतु तिथं सल्फरयुक्त बुरशीनाशक असा शब्द डोक्याला लागला पाहिजे, कारण की बुरशी बोर्डो मिश्रण म्हटलं लगेच क्लिक होती डोक्याला, हे चुकू शकते बिना. त्यानंतर जीपीएस डिझाईन मध्ये नाही का लष्करीसाठी जे पी आहे ते चुकू शकते आपला. त्यानंतर हवाई छायाचित्रामध्ये नाही का आदर्श प्रमाण, याच्यामध्ये कन्फ्युजन झालं तर दुसरं सर लोकांना 2 तरी दुसरंही ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर याचं उत्तर पहिलंच आहे, परंतु इथं कन्फ्युजन होऊ शकते तुमचं. त्यानंतर बा ते IP ॲड्रेस व्हर्जन 4 जे आहे याच्यामध्ये चुकू शकते आपण. त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंगचं जे आपल्याला विचारलं होतं व्हर्च्युअल मशीन मध्ये बा काय वापरलं जाते, इथं सुद्धा कन्फ्युजन होऊ शकते. मी काय म्हणतो कन्फ्युजन म्हणजे तिथं डाऊट आहे, अशा गोष्टी काही व्यक्तीच्या बरोबर येऊ शकतात, म्हणून लक फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे अशा गोष्टीत. आणि 50 काढतो आपण, परंतु नंतर कसं होते मी ऑप्शन ते निवडलं दुसरं तेच 2 पैकीच उत्तर होतं, परंतु माझं निवडलं ही उत्तर ते असं झालं असं झालं तर जवळपास 5 ते 10 मार्काचा फरक पडते भाऊ, लक्षात घ्या. त्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये म्हटलं ना ते तिथं तुम्हाला मागणीजन्य धोरण आहे का संकुचित आहे याच्यात कन्फ्युजन झालं असेल. त्यानंतर एलकेचा समिती जरी नाही का 1976 ची आहे, ज्याचे पाठांतर आहे त्याला येते, याच्यात कन्फ्युजन राहू शकते. त्यानंतर ते SDG बऱ्याच जण चुकलं असेल. त्यानंतर बघा तो प्रश्न आहे, एक 9व्या पंचवार्षिक योजनेचं एवढं काही लक्षात राहत नाही, आपण 3 बी ऑप्शन लिहू शकतो आणि 1 बी ना, याच्यात कन्फ्युजन आहे. तसं बघा हे मानवी विकास अहवाल 2012चा आहे, इथं काय आहे माहिती आहे का, ज्याला काहीच माहित नाही त्याने वरपैकी सर्व मारलं त्याचं बरोबर आहे, परंतु जसं आता मी माझं चुकलंय लक्षात घ्या. कसं मानवी विकासामध्ये आपण 3 निर्देशांक वापरतो ना 3 घटकाचा, तर त्यामध्ये उत्पन्न येत नाही, बरोबर आहे. तर त्यामुळे मी काय केलं पहिल्या याच्यात वाचलं तर मी म्हटलं वरपैकी सर्व लिहाव का नाही, मग म्हटलं उत्पन्न नाही येत म्हटलं यामध्ये डायरेक्ट, तर मग मी म्हटलेलं काटावं, तर मी काटलं ते, परंतु ज्या व्यक्तीला कळ आलं नाही की बा अननोन आहे मारा 4 पैकी, तर त्यांचा ते बरोबर आला असं ना, लक्षात घ्या. असे क्वेश्चन आपल्याला मागं टेकते, कारण की आपण माहित होतं पण आपण रिस्क घेतली तर असं होऊ शकते. त्यानंतर वित्त आयोग सोपा होता, जिथे समजा कोणाला कालावधीत वाटलं तर त्यांचं सिली मिस्टेक होऊ शकते, परंतु काही नाही म्हणजे होऊ शकते म्हणता. याच्यामध्ये सायन्सचे 6 प्रश्न असू शकते टफ, जे मिनिमम चुकते 7 असू शकते 8, परंतु मिनिमम सांगितले आहे. संगणकचे 3 किंवा 4, निकोचे 3 किंवा 4, 3 सुद्धा पकडा हे मिनिमम. जर आपण हे टोटल पाहिलं मिनिमम 32 चुकू शकते याच्यात, कायच्यात GS मध्ये मिनिमम 32, आणि ज्याचे चांगलं आहे त्याचा 28 चुकू शकते, पण मी 32 पकडत आहे. आणि मिनिमम जरी आपण 28 पकडले याच्यात 28 जवळपास किती बरोबर येतात 7 चोक 28, 72 जरी नाही का तुमचे बरोबर आले, उदाहरणार्थ 65 मार्क चांगले आहे म्हणजे ऍव्हरेज आहे, परंतु मला वाटत नाही की बऱ्याच जणांना 65 भेटले असेल, खूप जण कमी यायच्यात कारण की याची कोणाची नाही का
35 बिन चुकू शकते, 36 38 हे रेंज आहे, पण मिनिमम 30 आहेच, 30 चुकलेले आहे. परंतु ज्या व्यक्तीचे मी म्हणत नाही की बा एवढे चुकते, काही व्यक्तीचे लक फॅक्टर आलेला आहे, 10 प्रश्न त्याचे बरोबर येऊ शकते, असं सांगता येत नाही. म्हणून मुलांचा नाही का स्कोर नाही का कमीच आहे, परंतु काही जणांचा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, त्याच्यावरून काय कट ऑफ ठरत नाही, हे लक्षात घ्या. हे माझा नाही का अनुभव आहे फक्त, म्हणजे तुम्हाला जुळी तंतोतंत माहीत नाही. मी हे फक्त माझ्या पेपरवरून सांगत आहे. आणि काय चुका होऊ शकते, कसं आपल्याला पेपरमध्ये नाही का बऱ्याच गोष्टी हँडल करावं लागते एकाच वेळेस, जीएस. आणि एखादा विषय गेला, एखादा विषय म्हटलं ना इजी, म्हणजे एक सब्जेक्ट 1-2 सब्जेक्ट टफ ठेवले तर काही वाटत नाही, परंतु यावेळेस बऱ्याच सब्जेक्टमध्ये नाही का गुगल्या होत्या खरं म्हणजे, त्यामुळे आपण तिथं फसू शकतो. आणि फसल्यामुळे मॅथ अँड रिझनिंग सोपं होतं, पण टाईम नाही मिळाला, असं होऊ शकतं. हे माझं जनरल ऑब्झर्वेशन आहे, आणि तुमचं वेगळं राहू शकते. बघा इथं पेपर होता मॉडरेट टू हार्ड, पॅसेज दोन्ही टफच होते. त्यानंतर जीएस पेपर लेंदी होता. मॅथ मध्ये नाही का जवळपास 15 ते 16 मार्क येणारे होते, परंतु टाइम न मिळाल्यामुळे आपल्याला अटेम्प्ट होऊ शकत नाही. आणि लेंदी असल्यामुळे सिली मिस्टेक होते. जीएस मध्ये टाइम गेला, अटेम्प्ट कमी झाला. त्यानंतर बऱ्याच सब्जेक्ट मध्ये गुगली होती, कीवर्ड मध्ये चेंज केलं, त्यामुळे आपला तिथं होऊ शकते का भ्रमनिराश. त्यानंतर सिली मिस्टेक खूप झाल्या, ज्याच्या सिली मिस्टेक कमी आहे त्याचे 5-10 मार्क जास्त आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर कसं काही मुलं सांगत नाही, बघा तुम्हाला 130 मार्क भेटले, उदाहरणार्थ मुलांना 135-40 आहे, तर त्याला माहित आहे की बा आपल्याला काही लक आपलं आलं, पण ते मानत नाही, स्वतः मेहनतच केली असं नसते. आपल्याला पेपर देता आपल्याला माहित राहते का 50 आलो बा, आम्हाला माहित होतं याचं उत्तर आहे, परंतु मी या 2 पैकी 1 लिहिलं होतं, म्हणून असे क्वेश्चन काही बरोबर आले माझे, जे मला वेळेवर समोर नेलं असं. त्यामुळे आपला अभ्यास कमी होता असं काहीच नाही. बऱ्याच जणांना पेपर इझी वाटत होता, पण विद्यार्थी म्हणजे इझी वाटतो बाहेरच्यांना, परंतु विद्यार्थी म्हणून टफ आहे. एका तासात खूप काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आपल्याला, हे फार महत्वाचं आहे. बाहेर आल्यावर सर्व इझीच वाटते, कारण की बाहेरच्या वातावरणात शांत असतो, तिथं आपल्याला सेकंद आणि सेकंदला नाही का लढा लागते, हे लक्षात घ्या. आणि हे माझं जनरल आहे. कट ऑफ बद्दल मी असं काही सांगणार नाही आहे, कट ऑफ किती लागणार आहे काय आहे, कारण की कट ऑफ आपण आयोग ठरवते. परंतु एक अंदाज सांगतो तुम्हाला की बा कट ऑफ जे आहे ना, या वर्षीचा 10 ते 15 मार्क कमी लागू शकते ओपनचा. त्यानुसार तुम्ही पहा, कारण की आता कट ऑफ बद्दल टाकणारच आहे, कोणी टाकणार म्हणजे पेपर कसा होता मार्क एक सुद्धा करणार आहे. आणि जे मार्क खूप जास्त आहे ना त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आता तुमचा बघा, आता आपले मार्क कमी आले हे स्वीकारा, चुका झाल्या असं. आणि आता आपल्याला एक संधी दिलेली आहे पुन्हा, जे 15 दिवसावर आहे, बरोबर आहे, कंबाईंडवर, तर त्याच्यावर पहिले फोकस करा. आता आजच्या दिवस काय करायचं करा, पण मग दुसऱ्या दिवशीपासून एकदा पहिले प्री काढा, म्हणजे प्री काढलं की तुम्हाला कसा टाइम भेटते. हे जे रिझल्ट येईन हे वाला, तोपर्यंत याचा पेपर येऊन जाईल, कोणाचा कंबाईंड मेनचा. म्हणून म्हणतो तुम्ही काय करा, ग्रुप सी मेन असेल ग्रुप सी मेनचा फोकस करा, सोबत कंबाईंड मेन करा, कारण की ग्रुप सी नंतर आहे. म्हणजे आता काय करायचं आपण माहित आहे का, ग्रुप सी मेन्स वाले आणि बी कॉमन जे सब्जेक्ट आहे, जीएस मॅथ अँड रिझनिंग, हे जवळपास 60-65 प्रश्न जे आहे आपले टक्के ते समान आहे, ते पहिले करा. इंग्लिश मराठी रोज नाही का 2-2 तास, म्हणजे 4 तास 3 तास करा, म्हणजे ते इंग्लिश मराठी चांगला होते, जीएससी होते, म्हणजे तुम्हाला मेन्स. ज्यावेळेस आपला टाइम आता हे प्री निघली, म्हणजे प्रीचा झाला पेपर, ते मग मेन ओरिएंटेड स्टडी करायचे, फक्त मेन्सले आहे. म्हणजे तुमचं कायदे असन किंवा जे इतर सब्जेक्ट आहे, सुदूर संवेदन, रिमोट सेन्सिंग, ICT, कायदे, हे तुम्ही याच्यावर पकड घेऊ शकता, हे लक्षात घ्या. कारण की आपल्याला नाही का एक्झाम सर्व महत्वाची आहे, द्या, कारण की ह्याच्यात नाही झालं त्याच्यात होईल. आणि लढाले शिका फक्त, आणि टेन्शन येणं अपेक्षित आहे, कारण की मार्क कमी आले येणार आहे. परंतु चुका पहा काय झाले आहे, सिली मिस्टेक खूप होतात. यावर्षी तुम्हाला संधी दिलेली आहे, त्याच्यावर लक्ष घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.